जत तालुका संख येथील आजी माजी सैनिक संघटना यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे। सन 2025-26 मध्ये 12वी परीक्षेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या 24 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। सदर कार्यक्रम दिनांक 26 मे रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या सेवेसाठी शहीद झालेल्या वीर जवानांच्या प्रतिमेचे संख डिव्हिजन आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीनं पूजन करून माजी सभापती डॉक्टर आर.के. पाटील आणि उपसरपंच सुभाष पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक आणि करिअर वाटचालीसाठी मान्यवरांचे मार्गदर्शन अनमोल ठरले। या कार्यक्रमासाठी वेलफेअर असोसिएशन जतचे अध्यक्ष माजी ऑनररी कॅप्टन बबनराव कोळी, संख डिव्हिजनचे अध्यक्ष सुभेदार बापू माने यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती डॉक्टर आर.के. पाटील, उपसरपंच सुभाष बसवराज पाटील, उमदेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, जान्हवी राणे, पोलीस नाईक उमदी, नूतन जिल्हा परिषद सदस्य कविता किरण पाटील, सदस्य सदाशिव दर्गाकर, माजी सुभेदार सिद्धू गायकवाड, ऑनररी कॅप्टन विठ्ठल डिस्कळ, सुभेदार डॉक्टर एम.जी. बिरादार, पत्रकार रियाज जमादार आदी मान्यवरांच्या हस्ते इयत्ता 12वीमध्ये उत्तीर्ण झालेले प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या अशा 24 विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच कर्नाटक येथील 10वीमध्ये प्रथम क्रमांक 98%, द्वितीय क्रमांक 97.67%, तृतीय क्रमांक 97.33% मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह आणि शाल फेटा देऊन सत्कार करण्यात आला। या सत्कार सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असून शिक्षणासोबतच विविध क्षेत्रात प्रगती करण्याचा संदेश देण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सैनिक अब्बास मौला सय्यद, जत पूर्वभाग विशेष सल्लागार यांनी केले। यावेळी संख डिव्हिजनमधील सर्व आजी माजी सैनिक संघटना पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।